नमस्कार. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये कळवण विभागीय कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगामापूर्व शेतकऱ्यांनी काय-काय उपाययोजना केल्या पाहिजे? बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे? बीज लागवड, सोयाबीन असेल असे अनेक पिकांची लागवड खरीप हंगामात शेतकरी घेतात. तसेच या परिसरामध्ये पाण्याअभावी शेती असल्याने पावसाळी हंगाम जास्त घेतला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्वतयारी कशा पद्धतीने करून घेता येईल, या पद्धतीने कृषी विभागाने प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले आहे. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी कळवण कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी डमाळे साहेब आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. काय सांगाल, कृषी विभागाच्या वतीने कशा पद्धतीने ही तयारी करून घेण्यात येत आहे? नमस्कार. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं कृषी विभागाची राज्यस्तरीय कार्यशाळा 9 एप्रिलला पुण्याला आयोजित करण्यात आली होती. याचबरोबर विभागस्तरीय कार्यशाळा 22 व 23 एप्रिलला धुळे येथे आयोजित करण्यात आली होती. तसेच विभाग स्तरावरचीच विद्यापीठ स्तरावरची कार्यशाळा 28 व 29 तारखेला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आयोजित करण्यात आली होती. आणि ह्या ज्या कार्यशाळा झालेल्या आहे, या कार्यशाळामध्ये येत्या खरीप हंगामामध्ये जे कार्यक्रम प्राधान्यक्रमाने राबवायचे आहे, या कार्यक्रमाच्या बाबतीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं आपल्या भागामध्ये जे प्रमुख पिकं आहेत, या पिकांच्या उत्पादन वाढीचे जे सूत्रे आहेत, याबाबतची माहिती संबंधित शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत करून देणं अपेक्षित आहे. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या साधारणतः 30 मोहीम या येत्या खरीप हंगामामध्ये राबवायच्या आहेत. आणि हंगामात पीक उत्पादन घेताना, पिकांची लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? खरीप हंगामामध्ये आपल्या भागामध्ये जे प्रमुख पिकं आहे, या प्रमुख पिकाची लागवड करण्याच्या आधी प्राधान्याने ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, यामध्ये बियाणं ही गोष्ट महत्वाची आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसा गोमटी असं म्हटलं जातं. म्हणून शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना योग्य काळजी घेतली पाहिजे. याचबरोबर नेमकी काय केलं पाहिजे? जर घरचं बियाणं शेतकरी वापरत असतील तर या बियाण्याची उगम क्षमता चाचणी करणं. दुकानदाराकडून बिया खरेदी करताना काय शेतकऱ्यांनी काळजी घेतली? दुकानदाराकडून बियाणं खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्क बिल घेणं आवश्यक आहे आणि ते बिल जपून ठेवणं आवश्यक आहे. याचबरोबर बियाणं जे विकत घेतलेलं आहे, ती त्या पिशवीचं जे पॅकिंग असतं ते फोडताना व्यवस्थित फोडली पाहिजे. आणि जे काही त्यातले बियाणं आहे, ते थोडं बियाणं जपून ठेवलं पाहिजे. या काळाची जर भविष्यात उगवण क्षमतेबाबतीत जर अडचण आली आणि तक्रार करायची झाल्यास, तर यासाठी तालुकास्तरीय समिती आहे. उपविभागीय कृषी अधिकारी हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. तालुका कृषी अधिकारी हे सदस्य आहेत आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. आणि अशी काही जर तक्रार लेखी तक्रार जर प्राप्त झाली, तर संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष शेताला भेट देऊन पाहणी केली जाते. परंतु यासाठी खरेदीची पक्की पावती आवश्यक असते आणि जे प्रकारचं आपण बियाणं विकत घेतलेलं आहे, त्याच्यावर ते बियाण्याचा त्या पिशवीवर लॉट नंबर असणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया संदर्भात काय सांगाल? नाशिक कृषी विभागाने खरीप हंगाम 2025च्या दृष्टीने जे आता मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आज वरवंडी या गावी आपण बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी, बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं. बीज प्रक्रिया करताना सोयाबीनसाठी जी रायझोबियमची बीज प्रक्रिया आहे किंवा ज्या बीज प्रक्रिया आहे त्याबाबत आपण मार्गदर्शन केलं आज. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जे साहेबांनी आता सांगितलं, म्हणजे जी खरीपाची जी आता आपण पूर्वतयारी करतोय, तर ती करताना बियाणे खरेदी करण्यापासून तर पेरणीपर्यंतचे काय काय हाती घेतलं पाहिजे, तर याबाबत मार्गदर्शन आपण करतोय सध्या. बीज प्रक्रिया कशी पद्धतीने केली पाहिजे? बीज प्रक्रिया म्हणा, बीज उगवण क्षमता कशा प्रकारे? बीज उगवण क्षमता
शेतकऱ्यांनी जर बियाणं खरेदी केलं किंवा घरचं बियाणं असेल तर आपण एक ओली गोण घेतो पोतं, त्या पोत्यावरती आपण 100 दाणे एक मांडून ठेवतो. ते 100 दाणे फोल्ड करून ठेवल्यानंतर एक साधारणतः 3 दिवसानंतर त्याला किती पद्धतीने मोड आलेले आहेत. जर तुमचे 10% कमी आले मोड तर तेवढं तुमचं थोडंसं 10% तुमचा सीड रेट वाढवला पाहिजे. 20% कमी आलं, 80% जर मोड आले तर थोडासा 20% सीड रेट वाढवला पाहिजे. आणि तुमचा जर खूपच 60% पेक्षा कमी आला तर ते बियाणं नाकारलं पाहिजे, कारण दुसरं बियाणं वापरलं पाहिजे. त्याचबरोबर नंतर बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम असेल, पीएसबी असेल किंवा जे बुरशीनाशकाची जी प्रक्रिया आहे ती केली पाहिजे, जेणेकरून चांगला उतार मिळेल आणि रोगापासून चांगला उतार मिळेल असं. आपण बघू शकतो शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून उगम क्षमता तपासूनच बीजाची प्रक्रिया अथवा लागवड केली पाहिजे. अशा पद्धतीने जर लागवड केली तर तुमचा बीजाचा जो बियाण्याचा जो अपव्यास होतो तो बी होणार नाही आणि शेतीत उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे येईल. कॅमेरा पर्सन गोकुळसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.